जिजाऊंना डोळे कसे पडायचे तर वाघावर स्वारी करायचे डोळे पडायचे। शिवजयंती निमित्त 11 दिवस 11 बिझनेस लीडरशिप स्किल्स दिवस चौथा शिवजयंती। शिवजयंती आपण खूप मोठ्याने साजरी करतो। बरीच लोक महाराजांना मानतात, बरीच लोक वंदन करतात। पण ॲज अ बिझनेसमॅन, ॲज अ मराठी माणूस आपण काय शिकलं पाहिजे महाराजांकडनं? तर मला वाटतं शिवजयंती निमित्त आपण जिजाऊंकडनं, शहाजी महाराजांकडनं शिकलं पाहिजे। मेजरली जिजाऊंकडून। स्वराज्याचं बीज हे जिजाऊंनी ते महाराज पोटात असतानाच पेरलं होतं आणि इतकं महत्वाचं होतं। म्हणजे तुम्हाला तुम्ही गोष्टी ऐकल्या असाल की जिजाऊंना डोळे कसे पडायचे तर वाघावर स्वारी करायचे डोळे पडायचे। म्हणजे किती त्यांनी छत्रपतींना पोटात असतानाच हे बीज पेरलं असेल। खास करून मराठी आईंनी ज्या पण हे व्हिडिओ बघतायत त्यांनी नाही पोटात असताना पण मुलगा जन्मल्यावर लहानपणीपासूनच त्याला बिझनेस कसा करायचा, बिझनेसमध्ये काय महत्व असतं, तू स्वतःचं स्वराज्य बनव, मोठं बनव, छोटं बनव, पण तुम्ही हे पेरलं तर महाराष्ट्रात घरोघरी इतके बिझनेसेस घडतील आणि महाराष्ट्र या भारतातला बिझनेसचा सगळ्यात मोठा राज्य बनेल।